छत्रपती संभाजीनगर आणि तिथून ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। भाजप आमदाराच्या कार्यालयामध्ये बंदूक आढळलेली आहे। आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसच्या बॅगेमध्ये बंदूक सापडली आहे। ऑफिसमध्ये सापडलेल्या या बॅगेमध्ये ही बंदूक आढळून आलेली आहे। त्यामुळे घातपात असू शकतो अशी केनेकरांना शंका आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही बातमी आहे। भाजप आमदाराच्या कार्यालयामध्ये बंदूक आढळलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात काही घातपाताचा संशय सुद्धा अंदाज सुद्धा बांधला जातोय। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, काय नेमकी अधिकची माहिती आहे या संदर्भात? मी आता भाजप कार्यालयातच आहे आणि या भाजपच्या कार्यालयात आपण बघतोय ते पोलीस अधिकारी उभे आहेत। त्याच्या बाकी जी बॅग ठेवली आहे त्या बॅगमध्ये एक बंदूक सारखी वस्तू आहे। आता ही बंदूक खरी की खोटी सध्या कुणी सांगू शकत नाही, मात्र काल रात्रीपासून ही बॅग इथं होती असं सांगण्यात आलं आहे। नंतर सकाळी संशय आला आणि भाजप आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसच्या स्टाफने ही बॅग उघडून पाहिली आणि त्या बॅगमध्ये अशा पद्धतीची ही बंदूक दिसते। आता पोलीस इथं आले आहेत। खरी खोटी सर, काय खरी खोटी काय वाटतं? ओपन करून बघतो ना, ओपन करून बघितल्यानंतर सध्या आपण बघतोय की पोलीस ओपन करून बघतोय असं सांगतायत, मात्र ही बॅग खरी खोटी काही सध्या तरी कळायला मार्ग नाही। मात्र संजय केनेकर यांनी ज्या पद्धतीने भीती व्यक्त केली आहे त्याप्रमाणे ही बॅग मला धोका आहे, मी सातत्याने हिंदुत्वाची भूमिका मांडतो आणि त्यामुळे धोका आहे असं सांगण्यात येत आहे। माझ्यासोबत संजय केनेकर आमदार आहेत। बॅग आहे, त्यामध्ये बंदूक आहे, घातपाताची भीती वाटते? हे बघा, मला भीती हा शब्द मी माझ्या डिक्शनरीत नाही आहे। कारण काय आहे, मी ज्या पद्धतीने इथं काम करतो या शहरामध्ये मागील काही वर्षापासून 38 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। निश्चितपणे बऱ्याच दिवसापासून गोवंश हत्या संदर्भात मी आवाज उठवतो, लव जिहादबद्दल आवाज उठवतो। सर्व खऱ्या अर्थानं प्रखरतेने भूमिका मांडणारा मी नेता आहे आणि त्याच्यामुळे मला सारख्या धमक्या येत राहतात। मला खरं तर रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे, मला रस्त्यावरही धमक्या मिळतात, परंतु मी या धमकीला कधीच भीक घालितलं नाही आणि अशी जर दहशत कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न असला तर याला भीक घालणारा नेता नाही आहे। निश्चितपणे अशा धमक्या मला अशा काही देऊन गेलेले लोक आहेत, त्यामुळे मला काही भीती वाटत नाही। माझं सरकार सक्षम आहे। तुम्ही सांगताय सातत्याने तुम्हाला धमक्या येत आहेत, त्यातला असा प्रकार वाटतो कोणीतरी आला आणि विसरून गेलं किंवा ठेवून गेलं, एक भीती इशारा देण्यासाठी? हे खरं तर सर्व जाती धर्माचे लोक माझ्या कार्यालयावर त्यांच्या समस्याचं निवारण करण्याकरता येतात। निश्चितपणे कोणीतरी आलं असेल, बऱ्याच वेळेस इथं येऊन दादागिरी करून गेलेली माणसं आहेत, धमक्या देण्याचा प्रयत्न माझ्या माणसांना झालेला आहे आणि त्यामुळं असाच प्रकार काहीतरी वाटतोय मला। कधीपासून होती ही बॅग इथे, काही कल्पना? आणि सापडली कोणाला? नाही, सापडली माझ्या कर्मचाऱ्याला, महेश कुठे, महेशला, आणि महेश बुराडेला ती सापडली। त्याला मला रात्री फोन आला, मी बाहेर होतो, तो त्याला म्हणलं आतमध्ये नेऊन ठेव, कोणी बिचारा पीडित आला असेल किंवा कोणी त्याच्या तक्रार घेऊन आला तर मग आतमध्ये नेऊन ठेवतो आणि सकाळी पाहू। तर त्याने सकाळी पाहिलं तर त्याच्यात गन दिसले। पण आहे धमक्या येत आहे त्यामुळे प्रयत्न कोणीतरी करू शकतं अशी भीती आहे किंवा अशी शंका आहे? भीती म्हणजे भीती म्हणण्यापेक्षा अशी हिंमत बरेच जण करतात आणि मी भीत नाही। आपण बघतोय की ही बॅग इथे ठेवलेली आहे, हिंमत बरेच जण करतात असं ते सांगतायत। ही गण खरी की खोटी अजून पोलिसही सांगू शकत नाही। पोलिसांनी पथक बोलवलंय आता आणि पोलिसांचं पथक येऊन या सगळ्याची शहानिशा करणार आहे। CCTV सुद्धा इथं आहे, त्यामुळे ही बॅग कोड विसरून गेलं किंवा काय हे थोड्या वेळाने स्पष्ट होईल। बंदूक खरी की खोटी हे पण थोड्या वेळाने स्पष्ट होईल। मात्र तुर्तास आमदार संजय केनेकर स्पष्टपणे सांगतायत की मला सातत्याने धमक्या येतात आणि असं जर कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणार असेल तर मी पण घाबरणार नाही आणि माझं सरकार या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि माझी सुरक्षा करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।